तुम्ही इकडे कारवाई करायला, कोणती कारवाई केली आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माननीय मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या आदेशानुसार आणि आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गुप्तवार्ता माननीय राहुल खाडे साहेब, त्यानंतर आपल्या विभागाचे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजची ही कारवाई प्रस्तावित केलेली होती। आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती, त्या अनुषंगी आपण या विभागाचे या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय ढाकणे मॅडम यांच्या सहकार्याने आपण सकाळी साधारणतः 7:45च्या सुमारास या ठिकाणी हजर झालो आणि हजर राहून या ठिकाणी तपासणी केली असता आपल्या या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घागरे साहेब यांच्या समवेत येऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावरती आढळून आला। सदर साठ्याची किंमत साधारणतः 28 लाखाच्या जवळपास आहे आणि सदरचा प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा वितरण करण्यासाठी एक 2 व्हीलरची देखील वापर करण्यात येत होता, तर तीसुद्धा आपण या कारवाईमध्ये जप्त करणार आहोत। तर याच्यानंतर हा सदरचा साठा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसह आपण या प्रकरणामध्ये प्रथम खबर अहवाल म्हणजेच FIR सुद्धा दाखल करणार आहोत। हा माल नेमका कुठला होता आणि किती पकडण्यात गेला? याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ होता। साधारणतः 14 प्रकारचे वेगवेगळे प्रतिबंधित अन्नपदार्थ होते। याच्यामध्ये गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यासारखे प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ होते, ते आपण जप्त करून पुढील कार्यवाही आपण मार्केटमध्ये व्हॅल्यू किती असेल? तर साधारणतः याची व्हॅल्यू बघितली तर अप्रॉक्सिमेट 28 लाखाच्या जवळपास किंमत आहे। तर सदस्थितीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी व्हिजिट केली तेव्हा या ठिकाणी संदीप कुमार निषाद म्हणून जो व्यक्ती कामकाज पाहत होता त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेलं आहे। तर तो जो नाव अजून यापुढे निष्पन्न होतील किंवा तो जो नाव सांगेल ते नाव आपण पुढे FIR मध्ये आपण टाकत। घरमालकांवर काय कारवाई? याच्यामध्ये आता घरमालकांनी त्या व्यक्तीसोबत काही भाडे करार केलेला आहे का, भाडेतत्त्वावर काही जागा दिलेली आहे का हे बघणं गरजेचं आहे। जर तसं भाडे करार जर केलेला असेल तर आपल्याला त्यावर कारवाई करायची किंवा काय ते लीगल बेसिसवरती आपण सातत्य राहील की कशा पद्धतीत अजून बरेचसे नाही। यापुढे देखील जर असं आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत जर असं मोठ्या प्रमाणावरती कुठं विक्री होत असताना आढळून आल्यास आमच्याशी संपर्क केल्यास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती संपर्क केल्यास आम्ही निश्चितपणे यापुढे ही कारवाई घेऊ। यात कोण फरार आहे का? याच्यामध्ये सदस्थितीमध्ये आपण कोणाचं नाव सांगणं ते शक्य होणार नाही, कारण शेवटी आरोपीला आता आपण जेव्हा इन्क्वायरी करू पोलीस खात्यामार्फत जेव्हा ते इन्क्वायरी होईल त्यावेळेस जर निष्पन्न झाले तर त्यांचे नाव निश्चितपणे यामध्ये ॲड करणार। याची काय आपण चौकशी कोणत्या राज्यातून आणलाय किंवा कशा प्रकारे इथे पोहोचला गुप्त बातमीदारामार्फत आपल्याला इथे वितरण होतं? बरोबर। तर याच्यामध्ये आता एक्झॅक्टली ह्याचं काय पुरवठा बिल वगैरे यांनी काही सादर केले नाही। आपण तशी विचारणा केली किंवा कुठून माल विकत घेतला आहे किंवा कोणाला पुरवठा करणार आहात, तर याच्याबद्दल आपल्याला त्यांनी वितरण करण्यासाठी जे काही विक्री बिल किंवा खरेदी कुठून केलं याच्याबद्दल खरेदी बिल यांनी काही उपलब्ध करून दिलेले नाहीत, त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला अद्याप त्यावरती काही प्रतिक्रिया देणं शक्य होणार नाही।